हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. बघा, 8:45 वाजून गेले तरी आमचा बाबू काही उठायचं नाव नाही घेत. हिचं असं आहे, रात्री लवकर झोपणार नाही आणि सकाळी लवकर उठणार नाही. तर मीच तिला जबरदस्ती उठवलं. म्हटलं अजून दुपारी झोपणार नाही आणि उठल्या उठल्या आम्हाला पाहिजे असतं दूध. तर मी ना खूप ट्राय करते की आपण हिला ग्लासमध्ये दूध पिण्याची सवय पाडू, पण मग ती ग्लासमध्ये दूध पिणारच नाही. तर मला पण नाईलाज असतो, त्याच्यामुळे मला बॉटलमध्येच दूध द्यावं लागतं. आणि बघा, हा तिचा आहे दादा. त्या दादाला ती जवळच घेऊन झोपत असते. त्याच्यानंतर मी घेतलं निंबू पाणी. आणि बघा, हे जी निंबू आहे ना, आम्ही घरून घेऊन आलो होतो. आता आम्हाला घरून यायला 26-27 दिवस होऊन गेले. आणि बघा, निंबू जसेच्या तसेच आहेत. बाकी मी बर्नीमध्ये भरून ठेवले होते आणि बाकी असेच फ्रीजच्या अशा दरवाजामध्ये ठेवून दिले होते. तर तुम्हाला पण निंबू असं जास्त दिवससाठी ठेवायचे असतील ना, तर तुम्ही पण असं बर्नीमध्ये ठेवा, पॅक बर्नीमध्ये, आणि ती बर्नी फ्रीजमध्ये ठेवा. तर 1-1.5 महिना निंबू ना जसेच्या तसेच राहतात. आणि बघा, आमच्या दिराचं असं असतं, मम्मा हे फ्रूट्स खायचं, ते फ्रूट खायचं, आणि खात काही नाही, फक्त कट करून करून ठेवायला लावते मला. आपल्या वेळेस काही एवढं नसायचं, आणि आताच्या मुलांना इतकं आहे तरी ते मुलं इतके नाटकं आहेत त्यांचे खायचे. तर बाकीचे फ्रूट मीच खाल्ले. म्हटलं आता ही काही खाणार नाही आणि खराब होण्यापेक्षा आपण खाऊन घेऊ म्हटलं. आणि संध्याकाळी आम्ही गेलो बाहेर बाहेर म्हणजे आम्हाला गव्हाचं पीठ घ्यायला जायचं होतं. पीठ संपलं होतं आणि आमच्या फौजी साहेबांना काही टाईम नव्हता. तर ते मला बोलले की तूच घेऊन ये असं. तर त्यांना म्हटलं ठीक आहे, मी जाईल, पण मग काही जास्त आणणार नाही, 2च किलो आणेल म्हटलं. तर आम्ही दोघीजण गेलो, गव्हाचं पीठ घेऊन आलो. आणि संध्याकाळी मला बनवायची होती बासुंदी पुरी आणि हरभऱ्यांची भाजी. हरभऱ्याच्या भाजीमध्ये मस्त कांदे टमाटर टाकून खूप टेस्टी लागते तशी भाजी. जेवण वगैरे केलं आणि झोपलो. तर चलो, बाय.